नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अलकनंदा सोसायटी खोपोली या ठिकाणी आपण आलेले आहोत. अपर्णा अजेश आगवणे या वहिनींना भेटणार आहोत आणि माझ्या पाठीमागे जो उंच डोंगर दिसतोय तो डोंगर पार केला की येतं खंडाळा. मग खंडाळा हे थंड हवेचं ठिकाण आणि त्याच्या पायथ्याशी असलेली ही सोसायटी. या सोसायटीत जाऊन भेटूया आगवणे कुटुंबाला आणि त्यांना बोलतं करूया. नमस्कार. घ्या उखाणा. चांदीची जोडवी पतीची खून. आजेश रावांचं नाव घेते आगवण्यांची सून. अरे वा. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. हा माझा छोटा भाऊ. बर. ही माझी छोटी वहिनी. नमस्कार. ही माझी मोठी वहिनी. बर. ही माझी मावशी. नमस्कार. आणि हा माझा सगळा निरकंठ परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? खोपोलीतलं. तुमचं? खोपोली. कुठे? मी इथे खोपोलीत मोहनवाडीत राहायची. मी इथे सिद्धार्थ हे बरं दोघांनी एक जवळ आहे. बरोबर बाजूबाजूला बोटं दाखवली. तुमच्या घरी कोण कोण होतं? आई बाबा, छोटा 2 भाऊ, 1 बहीण आणि मी चौघे. तुमच्या घरी? आई वडील लवकर वाढले आणि एक मोठा भाऊ आहे आणि बहीण. सगळी जबाबदारी आईने. हो. मालपूर सगळं आई. किती जण होते तुम्ही घरात? घरामध्ये आम्ही 3 जण होतो, भाऊ मी आणि आई. तुम्ही कसे होता अभ्यासात? अभ्यासात एवढं हुशार नव्हतं. शाळा कुठली होती? शाळेत आपली प्राथमिक शाळा. तुमची? माझी जनता विद्यालय खोपोली. अभ्यास केला? हो, थोडाफार मस्ती. बरं मगाशी जेव्हा तुम्हाला विचारलं तर त्यांनी या बाजूला बोट दाखवलं, तुम्ही त्या बाजूला बोट दाखवलं. जवळ आहे बरोबर? खूप. हा? खूप जवळ आहे. जवळ म्हणजे किती अंतर? एक 5 मिनिटं. किलोमीटर. मग पहिल्यांदा कधी बघितलं दोघांनी एकमेकांना? आमची जशी खूप अगोदर ओळख झाली होती. कुठे? पाळण्यात? पाण्यात. मग कधी? माझ्या म्हणजे माझा एक कझिन भाऊ आहे, त्यांचा हेच खूप जवळचे मित्र, म्हणजे आधीपासून ओळखत होतो अगदी. म्हणजे मी एक वेळ असं झालंय की हा दादा कसा आहे, मी असंही बोललेली आहे त्यांना. बरोबर. मग अशी ओळख होती. पण मग एक वेळेस असंच काकीने माझ्या सासूबाई बोलत होत्या काकींना की माझ्या मुलासाठी मुलगी शोधतायत, तर असेल तर कुठे बघा म्हणून. तर मग तेव्हा काकी म्हणाली की कशाला, मग माझी पण मुलगी आहे. मग तेव्हा ते आमचं अरेंज मॅरेज झालं. नाही पण त्याच्या आधी ओळख होती? हा होती. बोलणं होतं दोघांचं? बोलणं म्हणजे अगदी कधीतरी असं भेटलो आम्ही, म्हणजे असं की हा कशी आहेस, पण काय? मनात नव्हतं? काहीच नाही. तुमच्याही नव्हतं? नाही, माझ्या काय आवाज का कमी झाला? हा? माझ्या मनात काय नव्हतं. काही नव्हतं. तुमच्याही नव्हतं. आणि मग अरेंज केलं? अरेंज केलं. मग अरेंज जेव्हा केलं तेव्हा पहिल्यांदा असा तो कार्यक्रम असतो बघण्याचा वगैरे, तो झाला? हो. तो कुठे? माझ्या घरी. अरे वा. आणि मग भेटलात कुठे? भेटलो यांच्या घरीच. त्याच्यानंतर भेटलो आम्ही कुठे? त्यानंतर आमचं ते घरी बोलणं झाल्यानंतर ठरलं आमचं. हा. त्यानंतर आम्ही लोणावळा गेलो होतो फिरणे. नाही नाही, ठरल्यावर नाही हो, ठरायच्या आधी पण बोलायला गेले होते ना? हो. हा, हो. खंडाळ्याच्या घाटात जशी गाडी चढायला लागते मग ट्रकचा जसा आवाज येतो ना, हो तसा तुमचा? नाही, ऍक्च्युली आम्ही ना त्यांच्याशी बोलणं केलं हा. ना, ते आमचं बोलणं एकदम फास्टिंग झालं, फिक्स झालं. त्याच दिवशी? त्यानंतरच गेलो आम्ही. किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष पूर्ण झाली. 4 वर्ष. हो. अरे वा, छान. लग्न ठरल्यापासून लग्न होईपर्यंत किती दिवस होते? 3 महिने. मग ते 3 महिने रेग्युलर भेटत होता तुम्ही? रेग्युलर असं नाही, केव्हा एक 10 दिवसानंतर, एक 15 कसं शक्य? दिवसानंतर. कोण विश्वास ठेवेल याच्यावर? काय हो, रोज भेटत होता की नाही? तुमच्या चेहऱ्यावरच सांगताय. वहिनी हो ना? कुठे भेटायची रोज? रोज असं
म्हणजे मी कधी जॉबवरनं येत असेल तर कधी म्हणजे फोन करायची की मी आली आहे, भेटताय का, म्हणजे असं जाऊन बघायचं, हां ठीक आहे चल जाऊ असं. एवढंच? कारण दोघे पण एकाच ठिकाणी, त्याच्यामुळे मग मार्केट पण एकच होतं आणि स्टेशनपासून बाहेर निघालं की तोच रस्ता, त्याच्यामुळे तिथे कुठेतरी उभे असायचे की बाबा मी आलो इथे, तू ये इथे. तुम्ही उभेच असायचे. म्हणजे केव्हा तिकडे मी मार्केटला गेलो ना तर मग हिचा टाइम असतो मला येण्याचा. सांगा, तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये फार उत्साहाने जात होता, बरोबर की? तेवढ्याच उत्साहाने आता जाता का हो? आता ना जात का आता काम झालं? ना त्यावेळेस असं आहे काय काम असेल गेलो ना मार्केटला, त्यानंतर मग हिचा यायचा टाइम असेल तर पण आता वहिनीने एखादी वस्तू घेऊन ये सांगितली तर लक्षात ठेवून आणता? हो आणतात जातात आणतात. मार्केटमध्ये? हो तुम्ही पाठवता त्यांना? तेच आणतात सगळं काही. आणि फिरायला कुठे कुठे आता घेऊन जातात? सगळीकडेच, म्हणजे मी म्हणू शकते की माझे मिस्टर मला कुठेही फिरायला, मी जिथे म्हणेल तिथे मला घेऊन जातात. काय सांगता? कुठे कुठे म्हणजे? लग्नानंतर मला बँगलोरला फिरायला घेऊन गेले खूप होते. लांब गेलो. हो. त्याच्यानंतर मग असं त्यांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा मग आम्ही इथे वाशीपर्यंत किंवा मग असं शॉपिंगला वगैरे घेऊन जातात. काय करता आपण व्यवसाय? माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. ट्रान्सपोर्ट. आणि आपण मी हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. व्हेरी गुड. कसं असतं लग्नानंतर? लग्नानंतर 4 वर्षापूर्वीचं तुमचं आयुष्य आणि 4 वर्षानंतर लग्नानंतरचं काय फरक पडलाय? हो, फरक तर पडला नाही. काय- आपल्याला लग्न झाल्यानंतर एक लाईफ पार्टनर भेटतो आपल्याबरोबर नेहमी असणारा, जवळचा मग कोणता एक त्याच्यापूर्वी काय 2-2 दिवस? मग त्यावेळेस कोण नव्हतं ना असं. त्यावेळेस आई होती आपल्या जीवनामध्ये, नंतर मग आपली वाईफ. ज्याच्याशी बोलू शकू, ज्याच्याशी आपले विचार शेअर करू शकू, असं एक हक्काची व्यक्ती आपल्या घरामध्ये येते गृहिणीच्या पावलाने, बरोबर आहे? बरोबर. कसा आहे स्वभाव वहिनींचा? छान आहे. थोडंसं केव्हा केव्हा तिला राग येतो. तो राग खूप असतो. काय येतो पण? का होतं ते स्वभाव तिलाच माहिती. आणि राग येतो तेव्हा काय होतं? काय नाही, असं थोडं चिडते ती, थोडं बोलते असं, आणि नंतर काही वेळानं शांत होते परत. ते किती शांत बोलता तो वहिनी? मी खूप शांतपणे. का वहिनी? दोघांपैकी तुम्ही एकट्याच चिडता? हो, ते नाही ना? खूप कमी वेळा. होय ना? म्हणून तुम्हाला मिळालंय भरपूर वेळ चिडायला. काय अजून पुढे काय करण्याची इच्छा आहे तुमची? पुढे ॲक्च्युली मला एज्युकेशन अजून पुढे करायचं आहे, ज्याच्यासाठी यांचा खूप जास्त सपोर्ट आहे मला. म्हणजे मला आत्ताही म्हणतात की नाही काहीतरी कर, जॉब करायचाच आहे असं नाही, पण एक लाईफमध्ये एक तुला डिग्री आणखीन असतील आणि मला खूप बरं वाटेल की जर कुठली वेळ आली तुझ्यावर तर तू त्याच्यातनं उभी राहशील. याच्यासाठी शिकण्याची खूप हे मग तुम्ही काय नाही करत? आहे. आता सध्या म्हणजे करतेय थोडंफार, म्हणजे आता जस्ट क्लासेस वगैरे झाले माझे, पण आता MBA साठी ट्राय करतेय. अरे वा, हां, शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू सर. बरोबर. मला तुम्हाला विचारायचं आहे की आता जसं वहिनींना अजून एज्युकेशनमध्ये काहीतरी करायचंय, तसं तुम्हाला भविष्यात काय करायचंय, की असं कुठलं टार्गेट आहे की जे टार्गेट तुम्हाला गाठायचंय? माझं असं टार्गेट आहे की मला बिझनेस खूप मोठा करायचा आहे. जे आपलं आपण आता एक घर घेतलं असं, बाकीच्या अजून फ्युचरचे काय आपलं असन ते संपूर्ण आपल्याला बॅलन्स पाहिजे त्या गोष्टीसाठी की इन फ्युचर आपल्याला केव्हा. तुम्हाला आता या तुमच्या व्यवसायात वहिनींची मदत होते? होते ना, होते. होते. केव्हा केव्हा बिल मला बनायचे असतात तर मी तिला सांगतो, मला वेळ नसेल तिला होतं की तूच बनव म्हणतो. तिचं हँडरायटिंग खूप छान. पण तुम्ही? हो, आवडीने करते. व्हेरी गुड, छान. बरं, आता पहिल्या खेळाला सुरुवात करूया. घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवलेत, वेळ सुरू झाल्याबरोबर पटकन जायचं आणि चिठ्ठ्या घेऊन यायच्या. आणि सगळ्यात शेवटी मात्र चांदीची अन्नपूर्णा मिळेल तुम्हाला, ती आणायला विसरू नका. 1 मिनिटात जरा खेळ पूर्ण केला ना तर सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणार. हां, आणि त्यासाठी वांग्याचं भरीत. वेळ सुरू झाली. पहिलं वाक्य वांग्याचं भरीत. 10. लवकर लवकर लवकर. 10 ससा सेकंद. कासवाची शर्यत. 20. बघा बघा बघा, वेळ कोण देणार नाहीये. 30 सेकंद झाली. चाव्यांचं संगीत. वहिनी 30 सेकंद झाली. 40 सेकंद झाली. गुलाबाची कळी. गुलाबाची कळी. 10, 9, 8, 7, 6, 5. अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला वहिनी, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. आणि वहिनी तुमच्या घरामध्ये आता ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. थँक्यू.
सगळे उत्साहात आहेत हं? पण आरोपाने हंडी भरली तुमची. तुम्हाला खूप राग येतो हो. मान्य आहे? हो मान्य. छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडता. हो. हो छोटी जरी गोष्ट झाली ना तरी मनाला लावून घेता. हा, मी खूप इमोशनल आहे. म्हणजे असं मनाच्या विरोधात कोणी काही थोडंसं जरी बोललं तरी मनाला लागतं. काय हो? कशाला बोलता मनाविरुद्ध? मी नाही बोलत तिला. तुम्ही नाही बरं बरं बरं. अंडी खूप खाता तुम्ही. काय आरोप केलाय? तिकडे बघू नका. हा आरोप मान्य आहे का तुम्हाला? हो. तुम्ही एखादी पोल्ट्री का नाही टाकली? अंडी खूप नाही खाते पण खूप नाही. अरे एवढ्या दिवसांमध्ये असा आरोप पहिल्यांदा बघितला. मिस्टरांबरोबर सतत वाद करत राहता. सतत नाही होत आमचे वाद. असा आरोप आहे. मान्य आहे का? सतत नाही होत. मान्य नाही मला. होतं बघ सतत ना होत. सतत केव्हा नाही तरी होत. होतं. हो त्यांना होत आहे. सतत नाही होत ना. तुम्हाला नसेल पण त्यांना वाटतंय. मिस्टरांवर सतत चिडत असत. सतत नाही चिडत. मान्य आहे का? नाही मान्य. हा? नाही काय आता बदललं? सतत चिडत नाही केव्हा तरी चिडतात ते. कुठेही कार्यक्रमाला जायचं असेल ना तर पटकन तयार होत नाही तुम्ही. हो. मिस्टरांना समजून घेत नाही. नाही मान्य नाही. होई नाही नाही नाही. नाही काहीच नाही काहीच नाही. फक्त स्वतःसाठी वस्तू आणता बाकी कोणासाठी आणत नाही. असं नाही होत. बोलता तेव्हा खूप बोलता तर कमी बोललात तर बरं होईल असं म्हणणं आहे. सूचना आहे. मान्य आहे? नाही मान्य आहे. खूप बोलते. हा. बरोबर आहे. स्वयंपाक कधी चांगला करत नाही. अय्यो. नाही छान करते सगळं. सगळं छान करते. मी खातो ना. मला मला सगळं छान वाटतं त्यांचं. नाही छान करते. काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या आरोपांवर? काही मान्य आहेत काही मान्य नाहीत. अग्रेसिव्ह आहे मी. राग येतो. मान्य आहे पण मला. त्याच्यामुळे काही जणांना वाईट वाटतं का? मग स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? चिडचिड थोडी कमी करेन. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला? माझ्या सर्व गोष्टी चांगल्याच आहेत. बदल करणार काहीच नाही. चांगल्या गोष्टी कशा बदली बदल करतो? तरी ठेवूया ना. एकदम चांगले सर्व गुण संपन्न. खूप छान आहेत. हा? खूप छान आहेत. म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात असा नवरा मिळाला तुम्हाला. हो नक्कीच. आणि तुम्ही? मी ती भाग्यवान आहे. पहिले काय बोलले बघा. ती भाग्यवान आहे. ते स्वतःलाच कॉम्प्लिमेंट्स देत आहेत. पण तुम्ही भाग्यवान असाल ना अशी माऊली घरामध्ये आली. हो की नाही? कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं. चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. चांगलं वाटतं. आता चित्र काढायची आहेत तुम्हाला माहिती आहे का? माहिती नाही पण आता काढू. तुम्ही सांगितलं. या तुम्ही पहिलं चित्र काढा. अभिनंदन. कोणी ओळखलं? तुम्ही? आवडते वाटतं. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. थँक्यू. तुम्ही अप्रतिम चित्र आहे. काय हो? हो की नाही? हो एकदम बरोबर आहे. तुम्ही बरोबर काढलंय की नाही? मला असं काढत होतं की कोणी ओळखलं नाही पाहिजे. कोणी नाही ना ओळखलं. बरं काय चित्र काढलंय? कुठलं चित्र काढलंय माहितीये तुम्हाला? सांगा हो. वटवाघूळ पक्षी. हे वटवाघूळ आहे. 4 पायांचं वटवाघूळ. हे असं काढलं सर की ह्या लोकांना कन्फ्युज झालं पाहिजे. लोक उत्तर नाही दिलं पाहिजे. म्हणजे असा विचार नाही. उलट डोकं करून जरी विचार केला असता तरी आलं नसतं. त्यांचंच ओळखता तुम्ही. अभिनंदन वहिनी. अभिनंदन. हे बक्षीस. आपण कोण? वडील. जावयाबद्दल सांगा.
जावई चांगले आहेत, स्वभावाने आहेत, माझ्यामुळे चांगले सांभाळ करतात, तुम्ही समाधानी आहात ना? समाधानी आहे मी. सगळ्यात चांगली तिचा स्वभाव जरासा तिने बदलून घ्यावा, सगळ्यांना सांभाळावा, सगळ्यांशी चांगलं राहायचं, हो ना. बस दुसरं काही नाही. थोडी चिडचिड कमी केली ते पाहिजे, सगळं व्यवस्थित म्हणजे आनंदाने सगळ्यांना सहकार्य केलं दुसरं काही पाहिजे. नाही. हो की नाही? माणुसकीला हे सगळ्यांना व्यवस्थित बघती. मला तर खूप छान ठुती, अरे वा, मला तर इतकी ठुती तिच्या आईला पण ठुत नसेल. आई ग किती छान. हा. बघितलं, फक्त तो चिडचिडपणा आहे ना, पटकन बोलणं आहे ना, बोलायचं चांगलं, समाधान तेवढंच त्यांचं इच्छा आहे माझी या वयात. इच्छा. अजून काय असणार, हो की नाही? अजून कोण बोलणार? द्या पाटल्या. ताई खूप खरंच छान आहेत, स्वभावाने पण खरंच खूप छान आहेत. चिडचिड करतात आणि खरंच सतत भाऊंना त्या बोलत असतात बरं बरं. असं. तर त्यांनी थोडंसं ते कमी करावं, जेणेकरून ते बाहेर असतात तर त्यांच्या हिशोबाने म्हणजे ते थोडेसे टेन्शन फ्री राहतील. म्हणजे घरातला बघा, जे वहिनी, काय या असेल सूचना आहेत. ते बस, बाकी काय नाही. बाकी माझी मुलं पण आवर्जून त्यांना एकदम खूप लाड करतात, मुलांचे पण. माझे भाऊ पण खरंच खूप छान आहेत, तसंच नाही की त्याच खूप छान आहेत, हे पण मला धीरच लागतात, पण खरंच खूप छान आहेत ते पण. Yes, yes. आणि त्यांचा पहिल्यापासून स्वभाव असा शांतच आहे, ते दिसतात शांत पण. एका वाक्यात सांगितलंय त्यांनी. माझ्या नणंदबाई आहेत, त्या स्वभावाने एकदम प्रेमळ. सोसायटीमध्ये कुठलाही प्रोग्राम असला तर ते एकदम आनंदाने उत्साहाने सगळ्यात पुढे येतात. आणि दोघांचाही नवरा बायकोंचा स्वभाव खूप छान आहे. इथे द्या. मी थोडंच बोलते, पण त्या मला म्हणजे खाली गेली की आवाज देतात स्वतःहून. आणि भाऊ पण छान आहेत. होय ना. अजून कोणी? She is my best friend and very sweet, loving, caring, and she is my daughter-in-law as it is. अरे वा. Yes, she takes care of me when I'm having anything problem. She is a lovely lady in the society. बघा किती छान त्यांनी त्यांच्या भावना इंग्लिश मधून व्यक्त केल्या. पण तुमच्याबद्दलची जी भावना आहे की तुम्ही अत्यंत खूप छान आहात, खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सगळ्यांशी वागता. आणि सासूबाईंनी सांगितलेली सुद्धा अंडरलाईन गोष्ट आहे की हे सगळं करत असताना एक वाक्य कधी कधी गोंधळ करतो, ते एक वाक्य डिलीट करून टाका, या घरामध्ये आणखी आनंद नांदेल. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? कळत नकळत मी कुणातला दुखावलं असेल माझ्या चिडचिड्या स्वभावामुळे, त्या सर्वांची मी माफी मागते. अगदी म्हणजे माझ्या सासूबाईंची खूप जास्त. पण मी त्यांना खूप दुखावलंय, मलाही मान्य आहे. पण इथून पुढे बंद होईल ना आजपासून? हो, अरे नक्कीच. वा वा वा, किती छान. बरं झालं मी आलो. तुमचं काय म्हणणं? आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? माझ्या घरची काय हे लोक माझ्या घरचे आणि आपण जे घरचे असतील ते कोणाला दुखावलं असेल त्यांची मी क्षमा मागतो. त्यांनी तर दोघांची, दोन्ही कुटुंबांची माफी मागितलेली आहे. कळत नकळत जर कोणी दुखावलं असेल तर क्षमा करा. आणि माऊली तुम्हाला खात्रीने सांगतो, या क्षणापासून तुमच्यात जो सगळ्यांना अपेक्षित बदल आहे तो होणार आहे. कारण तुमच्या चेहऱ्यावरच तो पॉझिटिव्हनेस दिसतो आहे. आणि म्हणूनच या सूचना तुम्ही केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. काळजी करू नका, ज्यांनी ज्यांनी सूचना केल्या आहेत उद्या ह्या कोणालाही विचारणार नाहीत काय ग माझ्याबद्दल असं का लिहिलं. तर त्या सूचनांचा पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करून त्या सूचनांवर नक्की अंमल होईल. या घरामध्ये उद्यापासून या वहिनींमध्ये झालेला बदल नक्की दिसेल. कारण ते इतक्या छान आहेत. 99 वरती फक्त शेवटच्या चेंडूला बाहेरच्या बॉलला बॅट लावून आउट होतात, एवढंच आहे. पण आता इथून पुढे सेंचुरी मारणार वहिनी, बरोबर? तुम्हाला खूप शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा. आणि या आनंदाबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. होम मिनिस्टरचा कॅमेरा घरी येणं म्हणजे नकळत घरातल्यांना व्यक्त होण्यासाठी एक संधी मिळते. घराघरातल्या माऊलीचा सन्मान होत असताना नकळत या घरामधलं वातावरण अधिक आनंदी होण्यासाठी एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे झी मराठीने, आणि ते म्हणजे होम मिनिस्टर. आणि म्हणूनच प्रत्येक घरात जाऊन घरात आनंद नांदावा, तसंच या कुटुंबात कायम सुख नांदू दे आणि या घराची भरभराट होऊ दे ही प्रार्थना करून, या दोघांनाही शुभेच्छा देऊन, तुम्हा सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करून आजचा भाग इथे संपवूया. आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.